नमस्कार मित्रांनो, राज्यसेवा पूर्व परीक्षा 2026चा काही एक्सपेक्टेड कट ऑफ आहे त्याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत. बघा, ज्यावेळेस आपण पेपर बघतो तर 2-3 गोष्टी आपल्याला लक्षात घेणं गरजेचं असतं. त्या म्हणजे की जी काही जाहिरात होती त्या जाहिरातीमध्ये जागा किती होत्या, त्याच्यानंतर बाकीचे जर पॅरामीटर्स आपण बघायला गेलो तर जी काही विद्यार्थी संख्या होती म्हणजे फॉर्म भरण्याची जी संख्या होती ती 1,43,000च्या आसपास होती. ठीक आहे. या ज्या काही जागा सांगतो आहे मी त्या आत्ता जेव्हापर्यंत मी व्हिडिओ रेकॉर्ड करतो त्यानंतर त्यापर्यंत आहे. त्याच्यानंतर काही जर जागा नंतर ॲड झाल्या, आपल्याला माहिती आहे की पूर्वपरीक्षेचा जोपर्यंत रिझल्ट येत नाही तोपर्यंत जागा वाढू शकता, आपल्याला हे माहिती आहे. त्यामुळे आपण आत्ता 230 जागांचा जो काही हिशोब आहे त्यानुसार जर विचार केला आणि आलेले जे काही विद्यार्थी आहे फॉर्म आलेले 1,43,000 आहे. त्याच्यापैकी आपल्याला माहिती आहे की 20 ते 25% जे मुलं आहे ते गैरहजर असतात. आपण ज्यावेळेस एक्झाममध्ये जातो तो आपल्या आजूबाजूला आपल्याला दिसतात. तर तो पण अंदाज तुम्ही घेऊ शकता. आणि पेपर कसा होता, इझी होता, मॉडरेट होता की हार्ड होता, हा एक पॅरामीटरसुद्धा पेपरच्या कट ऑफवर परिणाम करत होतो. आता जर बघितला 2026चा जो पूर्वपरीक्षेचा पेपर आहे, आपल्याला सर्वच्या सर्व सांगताय की तो मॉडरेट टू हार्ड होता. ठीक आहे. आणि तो होता पण जर पॉलिटी सोडलं, आपण पॉलिटी फक्त इझी होतं, बाकीचं आपण चर्चा करणारच आहोत खाली. तर ही पण गोष्ट आपण लक्षात घ्यायची. आणि इथं एक वेगळा जो पॅरामीटर आहे तो जसा की UPSCच्या कट ऑफवर परिणाम करतो CSAT, तो आपल्या राज्यसेवेकडे नसतो. त्याच्यामुळे हा एक पॅरामीटर इथं घेत नाही आपण. चला आपण मग पुढे बघू नेमका किती कट ऑफ असू शकतो. बघा, हिस्ट्रीचे जे काही प्रश्न असतात ते 15 प्रश्न असतात, आपल्याला माहिती आहे. त्याच्यानंतर जॉग्रफीचे 15 प्रश्न असतात, एन्व्हायरमेंटचे 5 प्रश्न असतात, इकॉनॉमी 15, सायन्सचे 20 प्रश्न असतात, पॉलिटीचे 15 आणि करंट अफेअरचे 15 प्रश्न असतात. मग आता एवढे सर्व प्रश्न मिळून आपले 100 प्रश्न होत असतात. आपण एकंदरीत इतिहासाचा जर विचार करायला गेलो तर आपले 8 ते 9 प्रश्न बरोबर येऊ शकत होते जर कालचा पेपर बघितला. कारण मध्ययुगीन भारत आणि जे काही होतं एन्शियंट इंडिया, हे UPSC करणारा जो मॉब आहे किंवा आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करतो मेडिवल इंडियाकडे, आणि ते प्रश्न थोडेसे जर बघायला गेलं तर अवघड होते किंवा आपण इझी सॉल्व करू शकत नव्हते. त्या अंदाजाने मी जर हिशोब घेतला तर आपले जे काही होते प्रश्न तर एवढे बरोबर येऊ शकत होते. याचाच अर्थ 6 ते 7 आपले प्रश्न चुकू शकत होते. हा एकंदरीत अंदाज आपला, कारण जो काही प्रश्न होता एक पुस्तकांचा, ठीक आहे, माधवराव पेशव्यांबद्दलचा झाला किंवा अजून पण वेगवेगळे भुसावळचा जो काही खटला झाला, हे आपलं आउट ऑफ द बॉक्स किंवा जे काही आपण सोर्सेस वापरतो त्यामध्ये सापडत नाही. तसंच जॉग्रफीचं जर बघायला गेलं तर 9 ते 10 प्रश्न बरोबर येऊ शकत होते. याचा अर्थ इथं 5-6 प्रश्न आपले चुकू शकत होते, कारण भूगोलमध्ये त्यांनी यावेळेस करंट अफेअरसुद्धा आपल्याला ॲड केलेलं दिसतं. महाराष्ट्र स्पेसिफिक जॉग्रफी किंवा जसा एक प्रश्न होता की अमेरिकेचे आपल्याला लोकेशन विचारलं लोहखनिजाचं, तसा एक प्रश्न होता. तर 5-7 तिथं चुकू शकता किंवा आपण असं म्हणू की बरोबर किती येऊ शकता. चुकीचा आपण काही वेळेस अटेम्प्ट पण करत नाही, त्याच्यामुळे तो थोडंसं सोडून देऊ. त्याच्यानंतर इन्व्हायरमेंटचा जर विचार करायला गेला तर 3 प्रश्न आपले बरोबर येऊ शकत होते. बाकीचे जो काही 2 प्रश्न होते, मॉन्ट्रियल प्रोटोकॉल झाला किंवा तो दुसरा काही प्रश्न झाला तर तो एक चुकू शकत होता. इकॉनॉमीचा जर बघायला गेलो तर 7 ते 8च प्रश्न आपल्याला बरोबर येऊ शकत होते. त्याचाच रेशो म्हणजे 8 ते 7 आपले रॉंगसुद्धा येऊ शकत होते, कारण खूप मायन्यूट डिटेल. जर तुम्ही एक प्रश्न बघितला आपल्या शिधापत्रिकांचा, रेशन कार्डचा, तर तो खूपच मायन्यूट डिटेलवर त्यांनी विचारला. ऑल ऑफ दी अबव 1-2 ठिकाणी होतं, सर्व ठिकाणी नव्हतं, त्याच्यामुळे एवढे बरोबर येतील. सायन्सचं पण पुन्हा 8 ते 9 प्रश्न बरोबर येऊ शकत होते. मायटोकॉन्ड्रिया झालं, HIV व्हायरस झाला, त्याच्यानंतर जे काही ॲसिड्स विचारले होते, असे प्रश्न आपले बरोबर येऊ शकतात. तो आपल्या अभ्यासाचा पार्ट्स पण असतो. परंतु जो काही भौतिकशास्त्राचा जे काही जास्त आपल्याला वेटेज दिसतं आहे ॲज कम्पेअर टू बायोलॉजी, आधी कसं व्हायचं की 10-5-5 म्हणजे 10 बायोलॉजी, 5 केमिस्ट्री आणि 5 फिजिक्स असा पॅटर्न असायचा. तो पण आपल्याला थोडा चेंज होताना इथं दिसला आहे. हां, पॉलिटीचे आपले 12+ बरोबर येऊ शकता. ठीक आहे, 2-3 चुकू शकता आपले, पण 12+ पॉलिटी बरोबर येऊ शकत होते. त्याच्यानंतर करंट पण ठीकठाक होतं, तर तिथंसुद्धा आपले 9 ते 10 प्रश्न बरोबर येऊ शकत होते. याचा अर्थ 4-5 प्रश्न इथंसुद्धा चुकू शकत होते. एकंदरीत जर आपण असा सर्व विचार करायला गेलो तर आपले जे काही प्रश्न बरोबर येण्याची संख्या होती ती आपली 48 तर 54. ठीक आहे, या रेंजमध्ये आपले प्रश्न बरोबर येऊ शकता. जे काही आपण अटेम्प्ट करणार होतो त्यापैकी म्हणतोय मी. मग ते किती पण याच्यावरती अटेम्प्ट असेल किंवा जास्तीत जास्त आपले जे काही राहणार आहे, आपण असं पण म्हणू शकतो की 50 ते 55पर्यंत आपले किंवा 56पर्यंत आपले प्रश्न बरोबर येऊ शकत होते. याचा अर्थ जर आपण ह्या मार्कांची दुप्पट केली तर आपल्याला असं लक्षात येईल की आपली जी काही टोटल आहे ती 112 किंवा 110च्या आसपास येते. आणि निगेटिव्ह कट जर केला आपण, जे काही प्रश्न आपण अटेम्प्ट करणार आहे म्हणजे निगेटिव्ह मार्किंग धरून,
तर जो काही स्कोअर येऊ शकतो तो तुमचा 100पर्यंत येऊ शकतो एकंदरीत ह्या जर मार्कांचा आपण विचार केला. कारण की कसं असतं, ज्यांना जास्त मार्क्स पडतात ते तर कट ऑफ डिसाईड करत नाही आणि ज्यांना कमी पडतात ते पण नाही. हा जो मध्ये राहणारा जो चंक आहे हाच कट ऑफ काय करत असतो तर डिसाईड करत असतो. आणि त्या अनुषंगाने जर आपण विचार करायला गेलो तर 100 ±4 ठीक आहे. तुम्ही म्हणणार एवढी मोठी मार्जिन देत आहे, कारण काही जे उत्तर आहे ते ज्यावेळेस आपल्याला आयोगाची आन्सर की त्याच वेळेस आपल्याला त्या उत्तरांबद्दल थोडीशी क्लॅरिटी येणार आहे. त्यामुळे ही मार्जिन देऊन म्हणजे जर आपल्याला 95+ मार्क्स असतील ओपनमधून तर आपण मुख्य परीक्षेचा अभ्यास करायला कोणती हरकत नाही आहे. आता कंबाईन ग्रुप बीचा जो 14 जूनचा पेपर आहे तोपर्यंत आपली आन्सर की पण येऊन लागेल आणि काही गोष्टी क्लिअर पण सुद्धा होतील. तसं अजून फायनल आन्सर की बघा, आपल्याला माहिती आहे मागच्या वेळेससुद्धा फायनल आन्सर कीमध्ये खूप सारा बदल होऊन कट ऑफवर परिणाम झालेला आपल्याला 2025च्या पूर्वपरीक्षेत दिसतो. या पेपरमध्ये सुद्धा काही जे प्रश्न आहे त्यांचे उत्तर फक्त आयोगच देऊ शकतो, इतर कोणीही देऊ शकत नाही. त्यामुळे ज्यांना 95+ मार्क्स असतील त्यांनी मुख्यचा जो काही अभ्यास आहे तो करायला काही हरकत नाही. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा आणि तुमच्या प्रतिक्रिया जरूर कळवा. धन्यवाद.